उल्हासनगर महानगरपालिकेत आंतरराष्ट्रीय महिला पुरस्कार 2026 वितरण सोहळा। आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने उल्हासनगर महानगरपालिकेत आंतरराष्ट्रीय महिला पुरस्कार 2026 वितरण सोहळा उत्साहात पार पडला। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला उल्हासनगर महानगरपालिकेच्या माननीय महापौर अश्विनी कमलेश निकम, समाजसेविका नीतू महेश सुक्रमणी, पॅनल क्रमांक 6 चे नगरसेवक महेश सुक्रमणी यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी ॲडव्होकेट सृष्टी राजेश चुग, जानवी गुरनानी, पिंकी माखीजा आणि ॲडव्होकेट पूजा आर छाबरिया या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला। समाजातील विविध क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी महिलांचे समाजातील योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत महिलांनी शिक्षण, सामाजिक कार्य आणि नेतृत्वाच्या क्षेत्रात पुढे यावे असे आवाहन केले। या कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर आणि महिलांची उपस्थिती सर्वप्रथम तर उल्हासनगरमधील सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला होता महिलांसाठी। त्याच्यामध्ये आपण बहुसंख्य महिला आलेल्या होत्या। त्यांना आपण त्यांच्या चाव्यांचं म्हणजे आपण त्यांना ज्या स्टॉल देणार होतो त्याचं आज वाटप करण्यात आलेलं आहे। आणि ज्या महिलांनी आपल्यासाठी काम केलं होतं, टॅक्सच्या पावत्या वाटल्या होत्या बचत गटांच्या महिलांनी, त्यांचं पण 4 ते 5 वर्षापासून मानधन पेंडिंग होतं, तेही आज आपण रिलीज केलेलं आहे। त्यांनी जो संघर्ष केला होता, त्यांनी जी आपल्या उल्हासनगरसाठी मेहनत केली होती, त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आज उल्हासनगर महापालिकेने केलेलं आहे। त्याच्यात माझा थोडासा वाटा आहे की मी त्यांना हे देण्यात यशस्वी झाले। आणि कार्यक्रम हा इतका जोरात आणि थाटामाटात झालेला आहे की उल्हासनगर मधली प्रत्येक महिलेने यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि महिला खुश होऊन गेलेल्या आहेत इथून। आणि आज मी एक वचन देऊ इच्छिते महिलांना की मी आज त्यांच्यासाठी हा पहिला कार्यक्रम केला आहे। मी नेहमी त्यांच्यासाठी कार्यक्रम करेल, त्यांच्या ज्या पण समस्या आहेत त्यांना मी निवारण करेल आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करेल। माझ्याकडे आलेली प्रत्येक महिला ही तिला मी न्याय मिळवून देईल याची मी त्यांना ग्वाही देते आणि माझ्यापर्यंत त्यांनी यावं, त्यांचे जे पण समस्या असतील त्या घेऊन याव्या, मी नेहमी त्यांना निवारण करून देईल त्याचं। धन्यवाद।